एकूणच जी आहे ती सत्ताधारी पक्षाची जी आहे ती मनमानी चालू झाली आहे। शनिवारी सकाळी 7 वाजता म्हणजे आजच्या दिवशी सोनम वांगचुक सरांना सुरक्षेच्या नावाखाली आणि न्यायालयाकडून आदेश आला आहे याच्या नावाखाली जे आहे त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे। आता हे का झालं? आज त्यांच्या उपोषणाचा 21वा दिवस होता। आता त्यांना बऱ्याच पक्षाकडून जे आहे ते समर्थन मिळायला लागले होते। बरेच जे राजकीय नेते असतील, आपले बाळासाहेब आंबेडकर असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवारच्या गटाकडून हे लोक आले होते। परत आता आज जे आहे ते राहुल गांधी येण्याची शक्यता होती आणि 20 तारखेला जे आहे ते फार मोठं जे आहे ते आंदोलन संसदेवर जाणार होतं। आता हे सगळं दडपशाही करण्यासाठी जे सकाळी 7 वाजता शनिवारी साध्या गणवेशामध्ये काही डॉक्टरच्या गणवेशामध्ये पोलीस आले। ज्यावेळेस लोकांनी विचारलं की तुम्ही कोण आहात काय, तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, पण नंतर त्यांच्या हालचालीन लक्षात आलं की ते साधे डॉक्टर नसून ते पोलीस आहेत साध्या गणवेशामधले। आणि त्यांना जे आहे ते पांढऱ्या चादरीमध्ये त्या सोनम वांगचुक सरांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं। ही सरकारची दडपशाही आहे। ज्यावेळेस अण्णा हजारे उपोषण करत होते तर 11व्या दिवशी त्यांना जे आहे ते सरकारकडून जे म्हणजे प्रतिसाद देखील मिळाला होता आणि त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य करण्याचं देखील सरकारकडून आश्वासन मिळालं होतं। सरकारकडून बोलणी चालू होती, पण या BJP सरकार इतकं असंवेदनशील कसं काय होऊ शकते की एका न्याय मागणीसाठी सोनम वांगचुक सरच्या मागणी का आहे तर जी नीट परीक्षेमध्ये जो पेपर लीक झाला आहे, जो घोटाळा झाला आहे, त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी। आणि शिक्षण मंत्र्याच्या काळामध्ये जवळपास आत्तापर्यंत 7 वेळा जे आहे ते पेपर लीक झाला आहे, तर त्यांचा राजीनामा मिळावा जेणेकरून एक जरब बसेल आणि पुढे काही जे मंत्री आहेत ते यावर लक्ष देऊन चांगला कारभार करतील आणि देशाच्या नागरिकांचं त्यांच्या मुलाचं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल राहील। ही सरकारची निवड दडपशाही आहे, याचा आपण सगळ्यांनी जे आहे ते निषेधच केला पाहिजे। प्रत्येकाने बोला आणि सरकारच्या या दडपशाही विरोधात आवाज उठवा, नाहीतर आपली लोकशाही गेली म्हणून समजा।